Hello everyone, welcome you all. We had started with acid bases and buffers first chapter. In previous lecture we had finished up with the bases. In overall that chapter we had seen the different theories of acids, okay, definitions as per that theories. Then we had studied the compounds, different acids, okay, and bases, okay. So after that we will study the next, that is buffers, okay. So hope you had cleared about the acids and bases, okay. If any difficulty is there, ask me, okay, I will clear all your doubts, okay. And see another on separate Lorry-Bronsted theory, I am going to make a separate video on that Lorry-Bronsted theory, okay. So while listening the lecture, after listening the whole lecture, mention your name in the comment box. See, listen lecture very seriously. This is buffer is very important part, okay, from your exam point of view and you from your practical point of view also, okay. So see what is mean by buffers and how this concept was rise. So buffers means काय, if in any pharmaceutical company, in any pharmaceutical manufacturing company, there is different medicines are prepared, okay. So every medicines is having its own pH. Suppose for example, if any pharmaceutical company is manufacturing any syrup, suppose any cough syrup, okay, so that pH of that syrup is generally in between the 4.5 to 5.5, okay, of any cough syrup. And mostly that antacids preparation like Digene, Gelosil, they are having the pH like 10 to 12, okay. They are the basic in nature, and if you are suffering, patient is suffering from heavy acidity, okay, that time acid level is low, that time that Digene, Gelosil preparations are given to that patients. सपोज एखादं सिरप असेल आणि त्या सिरपचा pH जर 4.5 और 5.5च्या खाली गेला, then its solution will become more acidic, okay. That solution will become more acidic and when you take that solution, तुम्ही ते सोल्युशन जेव्हा घ्याल, कुठलंही कप सिरप असेल, ओके, त्याच्यामुळे काय होईल, दॅट विल cause the irritation in your throat, okay, irritation like sensation in your throat, म्हणजे घशामध्ये जळजळाट होईल ते जर सोल्युशन खूप ॲसिडिक असेल तर, ओके. and suppose if that pH of that syrup, cup syrup, it is below, it is above 5.5, त्याचा जर pH हा 5.5च्या वर गेला त्या कोणत्याही सिरपचा, तर काय होईल, त्याची टेस्ट ही खूप कडू लागेल. इट विल बी बिटर इन टेस्ट इफ pH इज बिलो दॅट 5.5, ओके. सो इफ दॅट सिरप, ओके, यू नो सिरपचे काय असतो, एक्सपायरी डेट असते पर्टिक्युलर. कोणतंही मेडिसिन असेल, कोणतंही फॉर्म्युलेशन असेल, कोणतंही औषध असेल, त्याला काय असते, पर्टिक्युलर एक्सपायरी डेट असते. एक्सपायरी डेट म्हणजे काय, तर त्या कालावधीपर्यंतच त्याची जी काही ॲक्शन आहे ती होत असते आणि नंतर मग ती एक्सपायरी डेट संपल्यानंतर मग ते सिरप असेल, टॅबलेट असेल, क्रीम असेल किंवा ऑइंटमेंट असेल, ओके, त्याची जी ॲक्शन असते, ड्रग रिलीजची ॲक्शन आहे, ती काय होते, ती खूप कमी होते आणि त्याचा टॉक्झिक इफेक्ट होतो नंतर. सो एक्सपायरी डेट म्हणजे काय, की द डेट ॲट विच, त्या डेटपर्यंतच वी कॅन यूज दॅट पर्टिक्युलर फॉर्म्युलेशन, दॅट इज सिरप असेल, कोणतंही जे प्रिपरेशन असेल ते, ओके. सो त्या सिरपमध्ये त्याचं एक्सपायरी डेट काय करण्यासाठी, तर एक्सपायरी डेटसाठी मीन्स समजा 2 इयरपर्यंत त्याची एक्सपायरी असेल, फ्रॉम टुडे मॅन्युफॅक्चर केलं आहे अँड फ्रॉम नाऊ ऑनवर्ड्स अप टू 2 इयर्स त्याची एक्सपायरी डेट असेल. दॅट टाईम त्या सिरपमध्ये काय केलं जातं, प्रिझर्वेटिव्स घातली जातात, ओके, जेणेकरून ते सिरप खराब होऊ नये. इट शुड नॉट डिस्ट्रॉय. व्हॉट इज द रोल ऑफ प्रिझर्वेटिव्ह, द रोल ऑफ प्रिझर्वेटिव्ह इज टू स्टॉप द एंट्री ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स, ओके. मायक्रो ऑर्गॅनिझम्सची ग्रोथ त्याच्यामध्ये होऊ नये ह्याच्यासाठी प्रिझर्वेटिव्ज असतात, ओके, ते घातले जातात फॉर्म्युलेशनमध्ये, ओके. सो तसंच
pH चेंज होऊ नये त्यासाठी त्या सिरपमध्ये मीन्स त्या मेडिसिनमध्ये जो सबस्टन्स टाकला जातो त्या सबस्टन्सला काय म्हणतात तर बफर असं म्हणतात. ओके, सो बफर सोल्युशन हे असं सोल्युशन आहे की जे कोणत्याही सोल्युशन्सचा pH वाढवणे और कमी करणं ह्याला रोखतं. ओके, pH वाढू पण देत नाही किंवा pH कमी पण होऊ देत नाही. त्या सोल्युशनला बफर सोल्युशन असं म्हणतात. ओके, व्हॉट इज मीन बाय बफर? बफर म्हणजे काय तर pH चेंज होऊ नये त्यासाठी त्या सिरपमध्ये त्या मेडिसिनमध्ये जो सबस्टन्स घातला जातो त्याला बफर असं म्हणतात. ओके, सो जेणेकरून काय होतं pH विल रिमेन कॉन्स्टंट लाईफ टाईम. जिथपर्यंत त्याची एक्सपायरी आहे तो तिथपर्यंत त्याचा pH आहे तो तसाच्या तसा मेंटेन राहतो. सपोज माझी फार्मास्युटिकल कंपनी आहे, एखादी इंडस्ट्री आहे आणि त्याच्यामध्ये सिरप बनवलेलं झालं आहे. ओके, तर सिरप बनवल्यानंतर काय असतं तुम्ही हे इन डिटेल सुटिक्समध्ये शिकाल. प्रत्येक कुठलंही फॉर्म्युलेशन असेल, सिरप असेल, टॅबलेट असेल, कॅप्सूल असेल, त्याच्या क्वालिटी कंट्रोल टेस्ट केल्या जातात, त्याची क्वालिटी चेक केली जाते आणि त्याच्या स्टँडर्ड्स असतात. मीन्स सिरप जर आहे त्याचा pH पर्टिक्युलर सिरप आहे त्याचा pH किती असला पाहिजे त्याच्या स्टँडर्ड ह्या पर्टिक्युलर मोनोग्राफमध्ये IP असते. इंडियन फार्माकोपिया अशी बुक्स असतात, एडिशन्स आहेत इंडियन फार्माकोपियाच्या. आपल्या लायब्ररीमध्ये आपल्या कॉलेजच्या IIP लायब्ररीमध्ये इंडियन फार्माकोपियाज आहेत. ओके, सो त्याच्यामध्ये इन डिटेल त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं असतं की एखादं जर फॉर्म्युलेशन आहे त्याचा pH किती असला पाहिजे. ओके, त्याची स्ट्रेंथ किती असली पाहिजे, त्याची कशी क्वालिटी असली पाहिजे, कलर कोणता असला पाहिजे, ते कशामध्ये सोल्युबल असलं पाहिजे, हे सगळं इन डिटेल दिलं जातं. त्याला मोनोग्राफ असं म्हणतात. ओके, सो त्याच्यावरती त्या स्टँडर्ड्स असतात आणि त्या स्टँडर्ड्स आणि आपलं जे कुठलं आपलं फॉर्म्युलेशन जे काही आपण बनवलं आहे ओके त्याच्याबरोबर त्या मॅच झाल्या पाहिजेत. ओके, असं असतं जनरली. सो त्याच्यामुळे pH आता बफर म्हणजे काय यू नो. आता pH फ्रॉम 0 to 7. ओके, 0 to 7 इट्स अन ॲसिडिक. ओके, 7 इज न्यूट्रल अँड फ्रॉम 8 to up to 12 और 14 इट्स अ बेसिक pH. म्हणजे काय असतो अल्कलाईन pH असतो. आता इथे बघा, इथे ही pHची काय आहे स्केल आहे. ओके, सो जर तुमचं सिरप आहे ह्याचा pH हा जर खूप खाली आला इकडे 3 वगैरे 2-3 आला तर तुम्हाला ते काय होणार खूप इरिटेशन होणार. समजा जर त्याचा pH हा खूप वाढला इकडे गेला 12-13पर्यंत गेला तर इट विल बिकम बिटर इन टेस्ट. ओके, सो बफर सोल्युशन हे असं सोल्युशन आहे त्या फॉर्म्युलेशनमध्ये ॲड केलं जातं की जेणेकरून त्याचा जो सबस्टन्सचा ते जे काही सिरप असेल त्याचा pH चेंज नाही झाला पाहिजे. ओके, सो नाऊ सी हिअर देर आर ॲसिडिक बफर सोल्युशन्स असतात आणि बेसिक बफर सोल्युशन्स असतात. फर्स्ट सी व्हॉट इज मीन बाय बफर सोल्युशन. So what is mean by buffer solution? The solutions that resist म्हणजे काय करणं स्टॉप करणं रोखणं that resist changes in pH values upon addition of small amounts of acids and bases are called as buffer solutions. म्हणजे काय असे सोल्युशन की जे एखादा समजा त्या सिरपमध्ये एखादं ॲसिड कोणत्याही समजा फॉर एक्झाम्पल सिरप घेतलं आहे मी कुठलंही फॉर्म्युलेशन असेल म्हणजे कुठचंही मेडिसिन असेल कुठचंही औषध असेल त्याच्यामध्ये समजा कोणतंही ॲसिड ॲड केलं किंवा बेस जरी ॲड केलं. आता ॲसिड ॲड केलं तर ॲसिड ॲड केल्यावर जनरली काय होणार pH हा ॲसिडिक यायला लागणार. इथे 6 पासून खाली pH यायला लागणार. समजा तुम्ही कुठचं तरी बेस ॲड केलं समजा एखादं मी सिरप बनवलं आहे आणि त्याच्यामध्ये मी समजा HCl ॲड करते. HCl हे काय आहे स्ट्रॉंग ॲसिड आहे. ओके, तर मग HCl ॲड केलं तर काय होणार ह्याचा pH हा खाली यायला लागणार. इथे 6च्या काय यायला लागणार तर खाली यायला लागणार. ओके, देन समजा आता मी काय केलं NaOH ॲड केलं बेस आहे. ओके, त्याचा pH काय जास्त आहे मग त्याचा त्या फॉर्म्युलेशनचा जे काही माझं सिरप असेल त्याचा pH वाढायला लागणार. ओके, बट सी ह्याच्यामध्ये बफर जी काही आहेत ती अशा प्रकारे ॲड केलेली असतात. आपल्याला नंतर आपण बघायचं आहे ॲसिडिक बेसिक बफर इन डिटेल. ओके, सो अशा प्रकारे ती बफर सोल्युशन ॲड केलेली असतात
की जेणेकरून ते काय करतात, पी एचची व्हॅल्यू चेंज होण्यासाठी, मीन्स पी एचची व्हॅल्यू वाढू पण देत नाहीत किंवा कमी पण होऊ देत नाहीत. ओके, त्या सोल्युशन्सला काय म्हणतात तर बफर सोल्युशन. व्हॉट इज बफर सोल्युशन? दॅट रेझिस्ट चेंज इन पी एच व्हॅल्यूज ऑन ॲडिशन ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ ॲसिड्स अँड बेसिस. ओके, सो सी नाऊ, ज्या ड्रगमध्ये आपल्याला बफर ॲड करायचं आहे, ओके, त्या ड्रगच्या नेचरवर असतं की ॲसिडिक बफर ॲड करायचं की बेसिक बफर ॲड करायचं. ओके, पर्टिक्युलर जे काही ड्रग असेल त्याच्यामध्ये त्यांचं जर नेचर ॲसिडिक असेल देन वी आर ॲडिंग ॲसिडिक बफर. ओके, सपोज त्याचं जर नेचर बेसिक असेल, आता समजा काय बनवायचं आहे, डायजिन बनवायचं आहे किंवा जेलोसिल सिरप बनवायचं आहे की जे ॲसिडिटीमध्ये वापरलं जातं, त्याचं नेचर काय आहे, बेसिक आहे. ओके, सो इन दॅट त्या डायजिनमध्ये किंवा जेलोसिलमध्ये अशी जी काही फॉर्म्युलेशन्स असतील, म्हणजे काय असतील, अँटासिड्स असतील, त्याच्यामध्ये काय वापरलं जाणार, बेसिक बफर वापरलं जाणार. ओके, सो दॅट मीन्स दॅट ॲडिशन ऑफ बफर मीन्स ड्रगमध्ये आपल्याला बफर कोणता ॲड करायचा आहे त्या ड्रगचं नेचरवर डिपेंड करतं. नेचर ॲसिडिक असेल देन वी विल ॲड ॲसिडिक बफर अँड इफ देअर नेचर इज अ बेसिक देन वी विल ॲड द बेसिक बफर. ओके, समजलं ही बफरची कन्सेप्ट काय आहे ती. जनरली कफ सिरप जे असतात दे आर हॅविंग द pH 4.5 to 5 अँड अँटासिड लाईक डायजिन प्रिपरेशन्स आर देअर, दे आर हॅविंग द pH 11 to 12. ओके, देन नेक्स्ट वी विल सी टाइप्स ऑफ बफर सोल्युशन. बफर सोल्युशनचे टाइप्स कोणते कोणते आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. देअर आर टोटल 3 टाइप्स. फर्स्ट वन इज ॲसिडिक बफर, second is basic buffer and third is a neutral, that is single salt solution is used as buffer here. So see first one, acidic buffer. Okay, so what is mean by acidic buffer? Acidic buffer, how it's prepared? It is prepared by mixing weak acid and its salt. ॲसिडिक बफर कसं प्रिपेअर केलं जातं, त्याच्यासाठी काय फॉर्म्युला आहे, वीक ॲसिड. आता CH3COOH इट्स अ व्हॉट, इट्स अन ॲसिटिक ॲसिड. ओके, हे काय आहे, इट्स अन वीक ॲसिड अँड अलॉंग विथ इट सॉल्ट इज यूज. त्याचा सॉल्ट काय होतो, सॉल्ट फॉर्म काय होतो ॲसिडिक ॲसिडचा, CH3COONA. ओके, सोडियम ॲसिटेट. ओके, हा त्याचा काय आहे, सॉल्ट फॉर्म आहे. सो ॲसिडिक बफर कसं प्रिपेअर केलं जातं, इट इज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग वीक ॲसिड अँड इट्स सॉल्ट. सो हिअर वी यूज वीक ॲसिड. वी ऑल नो इट्स फेमस एक्झाम्पल ॲसिटिक ॲसिड, दॅट इज CH3COOH is what, is a weak acid. That weak acid is mixed with what, its salt. So what is its salt, what is the salt of acetic acid, sodium acetate, CH3COONA, it's salt. Okay, so it's prepared by mixing both. Okay, how in this way acidic buffer is formed. Then next is what, basic buffer. How its basic buffer is prepared? It is prepared by mixing weak base with its salt. Okay, so here NH4OH, ammonium hydroxide, we all know it's an weak base. हे काय आहे, weak base आहे. We already studied what is mean by weak acid, what is mean by weak base. Okay, weak acid means what, their degree of ionization is less. In less amount they release the H plus ion. And what are the weak base? Their degree of ionization is also less and they release in less amount OH minus ion. Less amount मध्ये OH minus ion काय करत असतात, ते रिलीज करत असतात. So how these basic buffer are prepared? The basic buffer are prepared by mixing the weak base with its salt. So here we had taken weak base NH4OH, okay, ammonium hydroxide and along with its salt NH4Cl. Okay, salt त्याचं काय आहे, NH4Cl हे त्याचं सॉल्ट आहे आणि बेस काय आहे, NH4OH. So in this way basic buffer is prepared for basic ज्याच्या म्हणजे वॉट वी हॅड सीन अर्लियर यू, ज्या ड्रगमध्ये आपल्याला बफर ॲड करायचं आहे त्या ड्रगच्या नेचरवरती डिपेंड करतं, ॲसिडिक बफर ॲड करायचं आहे की बेसिक बफर ॲड करायचं आहे. ओके, देन नेक्स्ट टाईप
सिंगल सॉल्ट सोल्युशन यूज ॲज अ बफर. ओके, सिंगल सॉल्ट सोल्युशन आपल्याला पहिलं काय आपण बघितलं, ॲसिडिक आणि बेसिक. ॲसिडिकमध्ये काय होतं, त्याचं ते वीक ॲसिड आणि त्याचं सॉल्ट. बेसमध्ये पण सेम तसंच, वीक बेस आणि त्याचं सॉल्ट. बट हिअर वॉट यूज, हिअर डझंट यूज एनी salt or specific acid like that. Okay, here what happen, it is prepared by dissolving a single salt in water, which must be a salt of weak acid or weak base in water. ते बफर मग होतं. काय केलं जातं ह्याच्यामध्ये, सिंगल सॉल्ट सोल्युशन ॲज अ बफर. सो इट्स अ न्यूट्रल. हे काय असतं तर न्यूट्रल असतं. कुठचाही वीक ॲसिड असेल किंवा कुठचंही वीक बेस असेल. आता इथे सोडियम ॲसिटेट घेतलं आहे, इट्स अ सॉल्ट ऑफ वीक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिड CH3COOH, त्याचं सॉल्ट कुठलं आहे, हे सोडियम ॲसिटेट CH3COONA, त्याचं सॉल्ट घेतलेलं आहे आणि ते डिझॉल्व कशामध्ये केलेलं आहे, वॉटरमध्ये. ओके, अँड इट फॉर्म्स द बफर. सो हिअर सिंगल सॉल्ट सोल्युशन इज यूज ॲज अ बफर इन दिस न्यूट्रल. ओके, सो दीज आर द टाइप्स ऑफ बफर. हे काय आहे, टाइप्स आहेत बफर सोल्युशनचे. ॲसिडिक, बेसिक अँड सिंगल सॉल्ट. व्हॉट हॅपन, इट इज प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग अ सिंगल सॉल्ट. ओके, which must be a salt of weak acid or weak bases. We all know weak acid CH3CH, acetic acid, it's a weak acid and its salt is CH3COONA. And here weak base is what, NH4OH, ammonium hydroxide. Okay, and its salt is what, NH4Cl. So here in example what we had done, we had taken that salt of weak acid and is dissolved in water and buffer is formed. Okay, so these are its type. Then next see ideal properties of buffer solution. So what is mean by ideal properties, म्हणजे काय तर कसा असला पाहिजे बफर, जो आहे तो कसा असला पाहिजे ह्याच्यासाठी ह्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. सो बफर तसाच असला पाहिजे, ज्या काही आयडियल प्रॉपर्टीज आहेत त्याच्या तसाच बफर असला पाहिजे. सो सी मीन्स जे काम त्याला करायला सांगितलेलं आहे तेच काम त्याने केलं पाहिजे. आता इथे आपण डेफिनेशनमध्ये काय बघितलं तर बफर इज अ सोल्युशन विच रेजिस्ट टू चेंज इन pH वेन स्मॉल अमाऊंट ऑफ ॲसिड ऑर बेस इज ॲडेड. म्हणजे काय तर बफर सोल्युशन हे असं सोल्युशन असतं की जे pHला चेंज होण्यापासून रोखतं. समजा ॲसिड जरी ॲड केलं किंवा बेस जरी ॲड केलं त्या सोल्युशनमध्ये तरी काय राहतं, त्याचा pH आहे हा सेम ॲज इट इज राहायला पाहिजे. सी pH इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो pH जर मग डिफर झाला तर काय होईल, ऑल सिस्टीम विल बी डिस्टर्ब. ओके, pH जेव्हा आता ह्याची फॉर्म्युलेशन्स असतात, डायजिन आहेत, सगळी आपल्या जीआयचा जो pH आहे त्याच्याशी मॅच होणारी असली पाहिजेत. देन ऑइंटमेंट्स असतात, क्रीम्स असतात जी स्किनवर अप्लाय केली जातात, आपल्या स्किनच्या pH सोबत त्यांचा pH मॅच झाला पाहिजे. देन ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन्स असतात. ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन म्हणजे काय, आय ऑइंटमेंट. ओके, सगळे आय ड्रॉप्स येतात ते. बोरिक ॲसिड आपण बघितलं, इट्स यूज इन ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन. ओके, सो आपलं जे फ्लुइड आहे त्याच्याशी मग काय जे ह्याच्यामध्ये आयमध्ये फ्लुइड आहे त्याच्याशी मग ते मॅच झालं पाहिजे. देन इयर ड्रॉप्स येतात. सो इयर ड्रॉप लॅक्रिमल फ्लुइड असतं. ओके, सो त्या pH सोबत सगळे इयर ड्रॉप्स आहेत त्यांचा pH मॅच झाला पाहिजे. ओके, सो वी विल सी आयडियल प्रॉपर्टीज ऑफ बफर सोल्युशन. म्हणजे काय तर त्याला जे काम करायला सांगितलं तेच काम त्याने केलं पाहिजे. सो इन दॅट फर्स्ट वन इज the pH of buffer solution remains constant. ओके, pH जो काही आहे त्या बफर सोल्युशनचा तो कॉन्स्टंट राहिला पाहिजे, चेंज होता कामा नाही आहे. मीन्स लाईफ टाईम तो त्याची एक्सपायरी संपेपर्यंत तो pH ॲज इट इज सेम राहिला पाहिजे. इन ॲनी केसेस चेंज होता कामा नाही आहे. देन सी pH ऑफ सोल्युशन डज नॉट चेंज ऑन डायल्युशन. ओके, आता डायल्युशन करणं म्हणजे काय, डायल्यूट करणं काय बोलतात की आपण त्याच्यामध्ये समजा आपण ॲसिड ॲड करतो आहे. आता समजा कोणतं तरी सोल्युशन आहे, समजा एखादं सिरप आहे किंवा समजा आता अँटॅसिड प्रिपरेशन आहे, त्याच्यामध्ये आता अजून आपण बेसेस ॲड केली किंवा समजा एखादं ॲसिड ॲड केलं. ओके, फॉर एक्झाम्पल बेस ॲड केली समजा, तर
त्याला बेस आपण त्याच्यामध्ये ॲड करतो आहे कोणतंही सोल्युशन. समजा अजून त्या समजा एक डोळ्यासमोर तुमच्या हे घ्या, जेलोसेलची जी बॉटल असते कफ सिरपची ती डोळ्यासमोर आणा तुमच्या, आणि त्याच्यात समजा आपण अजून अमोनिया आपण ह्याच्यामध्ये ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड समजा ॲड करतो आहे अजून. ओके, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड आपण ॲड करतो आहे, तर ते आपण काय करत असतो, त्याच्यात डायल्युशन करत असतो. ओके, अमोनियम हायड्रॉक्साईड जे ॲड केलं डायल्युशन करत असतो, त्याला डायल्युशन असं म्हणतात. ओके, सो दॅट टाईम दॅट pH आहे त्या सोल्युशनचा तो चेंज होता कामा नये ऑन डायल्युशन करते वेळी त्याचा चेंज होता कामा नये. ओके, then pH does not change even after addition of small quantities of acids or bases. ओके, आता आपल्याला बफर सोल्युशन म्हणजे काय, बफर सोल्युशन कशाला म्हणतात, की अशी सोल्युशन की जी pHला चेंज होण्यापासून रोखतात जेव्हा ॲसिड आणि बेस ॲड केलं जातं तेव्हा. सो मग ही त्याची थर्ड प्रॉपर्टी आयडियल काय आहे आयडियल प्रॉपर्टी, की जरी आपण स्मॉल क्वांटिटीमध्ये ॲसिड ॲड केलं किंवा स्मॉल क्वांटिटीमध्ये बेस जरी ॲड केलं तरी त्याचा pH अजिबात बदलता कामा नये. ओके, स्मॉल क्वांटिटीमध्ये जरी आपण ॲसिड ॲड केलं आणि बेस जरी ॲड केलं तरी pH अजिबात बदलता कामा नये. देन सी फोर्थ प्रॉपर्टी, pH of solution remaining constant is useful in number of chemical reactions. ओके, केमिकल रिॲक्शन्स आपण आपलं कोणतंही फॉर्म्युलेशन बॉडीमध्ये गेल्यानंतर काय होत असतं, ते रिॲक्ट होत असतं. ओके, डायजिन आहे ते तुम्ही घेतलं, ओके, तुमच्या GI ट्रॅक्टमध्ये गेलं, त्याच्यानंतर मग ते स्टमकमध्ये जाऊन मग काय होत असते, त्याचे पुढे रिॲक्शन होत असते, ते ॲब्झॉर्ब होतं पुढे. ओके, ॲब्झॉर्ब होतं, डिस्ट्रीब्यूट होतं, मेटाबॉलिझम होतं त्याचं, अँड देन एक्सक्रिशन होतं. कोणताही ड्रग बॉडीमध्ये घेतल्यानंतर ADME प्रोसेस असं म्हटलं जातं त्याला, ADME ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशन असं म्हणतात त्याला. ओके, सो दॅट pH जो काही आहे त्या बफर सोल्युशनचा तो कॉन्स्टंट राहायला पाहिजे, आणि जनरली बिकॉज कॉन्स्टंट जर राहत असेल तरच मग त्याचा केमिकल रिॲक्शन्समध्ये युजफुलनेस आहे, उपयोगी आहे, तरच मग पुढे त्या केमिकल रिॲक्शन्स कॅरीड आउट होऊ शकतात. सी मोस्ट ऑफ द जेव्हा काय होतं ॲसिड बेस एकत्र येतात तेव्हा रेडॉक्स रिॲक्शनसुद्धा होत असते. सो हिअर इन दिस केस ती रेडॉक्स रिॲक्शन होता कामा नाही आहे. जनरली वेन ॲसिड बेस कम्स टुगेदर देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ रेडॉक्स रिॲक्शन. ओके, सो दॅट टाईम असे कोणतीही रेडॉक्स रिॲक्शन ही होता कामा नाही आहे. देन pH ऑफ बफर सोल्युशन डज नॉट चेंज ऑन कीपिंग फॉर लॉंग टाईम. बफर सोल्युशन जे काही आहे तुमचं त्याचं काय आहे, pH जरी तुम्ही कितीही लॉंग टाईमपर्यंत ठेवत असाल, अप टू त्याची जी काही एक्सपायरी डेट असेल, समजा एखादं कोणतंही सिरप आहे त्याची समजा एक्सपायरी 2/23 आहे, 2/23 मीन्स वॉट 2 फेब असं नाही तर फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंगपर्यंत. ओके, अप टू द एंडिंग ऑफ फेब्रुवारी मंथ. सो अप टू दॅट फेब 23 इयरच्या फेबच्या लास्ट डेपर्यंत तर जर त्याची एक्सपायरी असेल तर समजा 23 इयरच्या लास्ट डेटला 28 फेब्रुवारीला सुद्धा त्याचा pH मीन्स ते कोणत्या तारखेला तर 28 फेब्रुवारी 2023ला सुद्धा त्याचा pH जो काही आहे तेवढाच जो काही पहिला होता स्टार्टिंगला तोच pH असला पाहिजे. मीन्स लॉंग टाईम आहे, समजा ते एखादं फॉर्म्युलेशन आहे, समजा एखादी कप सिरपची बॉटल आहे. ओके, आत्ता जानेवारी 2021मध्ये ती बनवलेली आहे. इट इज प्रिपेअर्ड इन द मंथ जानेवारी 2021. ओके, सो ॲट द एंड ऑफ दॅट बॉटल, ॲट द एंड ऑफ दॅट सिरप, okay, in the year 23 February 23, that pH should be same as it is. Okay, after keeping long time that pH should be same as it is. जो काही पहिला pH होता तोच pH असला पाहिजे. Okay, see that some volatile species like NH3 or CO2. volatile species म्हणजे काय, दे आर volatile in nature. म्हणजे काय तर ते ह्याच्यामधून जनरली इन मराठीमध्ये सांगायचं झालं तर
मॉइश्चर फॉर्ममध्ये ते वातावरणामध्ये उडून जातात, व्हेपर फॉर्ममध्ये ते व्होलाटाईल असतात. म्हणजे काय तर त्याचं व्हॉल्यूम आहे. समजा आता ॲसिटोन, यू ऑल नो, मे बी ॲसिटोन माहिती असेल तुम्हाला, इन मेडिकल स्टोर्समध्ये ॲसिटोन बॉटल्समध्ये मिळतं. तर इट्स अ नेल पेंट रिमूव्हर. ओके, त्यात ॲसिटोन असेल आणि ते जर तुम्ही खूप वेळ जर बाहेर ठेवलं, त्याचं झाकण काढून, त्याचं जे काही कॉर्क आहे, झाकण आहे, स्टॉपर आहे, ते काढून तुम्ही जर तसंच बाहेर ठेवलं तर ते इट्स अन व्होलाटाईल, ते काय होतं, उडून जातं. तुम्हाला आपोआप त्याची क्वांटिटी आहे ती कमी झालेली दिसेल. ओके, सो some volatile species like NH3 or CO2 that should be avoided because their loss will alter the pH and buffer capacity of a system. So मग असे जे काही volatile जे आहेत, NH3 आहे, CO2 आहे, ते जनरली बफर सोल्युशनमध्ये वापरायचे नाहीत. ओके, and in case of alkaline buffer they should be protect from CO2. okay, because CO2 absorption which may cause the drop in pH. काही अल्कलाइन काय असतात, बफर असतात. सो दॅट शुड बी प्रोटेक्टेड फ्रॉम CO2. कार्बन डायऑक्साईड काय करत असतात, ते ॲब्झॉर्ब करत असतात काही अल्कलाइन बेसेस जे काही असतात ते. ओके, सो that should be kept away from that. Then some buffers serve as a nutrient media for growth of certain microorganisms. काही बफर्स असे पण असतात की जे न्यूट्रियम मीडिया म्हणून ॲक्ट करतात मायक्रोऑर्गॅनिझम्सच्या ग्रोथसाठी. सो इन दॅट केस सोल्युशन प्रिझर्व्ड विथ प्रिझर्वेटिव्ह. सो मोस्ट कॉमनली यूज प्रिझर्वेटिव्ह इज क्वाटर्नरी अमोनियम अँटीमायक्रोबियल एजंट्स 0.002% बेन्झ अल्कोनियम क्लोराईड. हे जनरली प्रिझर्वेटिव्ज म्हणून वापरलं जातं इन केस ऑफ बफर सोल्युशन. बिकॉज काही बफर सोल्युशन्स असतात, मीन्स पर्टिक्युलर बफर्स आर देअर अँड दे ॲक्ट ॲज न्यूट्रियंट मीडिया फॉर द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. सो दिस बेन्झ अल्कोनियम क्लोराइड, इट्स अँड क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट इज यूज ॲज अँटीमायक्रोबियल एजंट. सो these are the ideal properties of buffer solution. ह्या आयडियल प्रॉपर्टीज आहेत बफर सोल्युशन्सच्या. देन नेक्स्ट वी विल सी द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ बफर्स. बफर्सची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे ते आपल्याला आता बघायचं आहे. सो लिसन व्हेरी केअरफुली दिस पॉईंट. अतिशय काळजीपूर्वक पॉईंट ऐका हा. ओके, सो let us consider first we will see about the acidic buffer. okay, so we all know acidic buffer कसं बनवतात, तर by taking weak acid and its salt. सो आपण वीक ॲसिड कोणतं घेतलं होतं, CH3COOH आणि त्याचं सॉल्ट मीन्स CH3COONA. ओके, सो वी ऑल नो ॲसिटिक ॲसिड हे काय आहे, वीक ॲसिड आहे. इट्स अन वीक इलेक्ट्रोलाइट. आणि सोडियम ॲसिटेट इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. CH3COONA जे आहे हा स्ट्रॉंग काय आहे, इलेक्ट्रोलाइट आहे. अँड अवर ॲसिटिक ॲसिड इट्स अन वीक इलेक्ट्रोलाइट. सो व्हॉट हॅपन हियर, इथे काय होतं तर डिसोसिएशन कंप्लीट होत नाही. कोणाचं तर ॲसिटिक ॲसिडचं इज सप्रेस्ड. ओके, ड्यू टू द कॉमन आयन दॅट इज ॲसिटेट आयन. ओके, त्याच्यामुळे मग काय होत नाही, त्याचं कम्प्लिटली डिसोसिएट होत नाही, तो इरिव्हर्सिबल रिॲक्शन होत असते. ओके, सो त्याच्यामुळे काय होतं, द रिझल्ट इज दॅट सोल्युशन कंटेन्स लेस हायड्रोजन आयन्स अँड मोर सोडियम अँड ॲसिटेट आयन्स. सी, आता काय असतं सोल्युशनमध्ये जेव्हा आपण ॲसिड ॲड करू ओके, तर ॲसिड काय होतं H+ आणि Cl- आयन रिलीज करत असतं. ओके, बट आता सी हे जे काही ॲसिटेट आहे, ॲसिटेट हे काय आहे, आता CH3COONA. ओके, इट्स अन स्ट्रॉंग आहे इलेक्ट्रोलाइट, त्याच्यामुळे ते कंप्लीट डिसोसिएशन होतं. ते CH3COONA आहे त्याचं कंप्लीट डिसोसिएशन होतं आणि ॲसिडचं कंप्लीट डिसोसिएशन होत नाही. सो म्हणून इथे म्हटलेलं आहे द रिझल्ट इज दॅट सोल्युशन कंटेन्स लेस हायड्रोजन आयन्स अँड मोर सोडियम अँड ॲसिटेड आयन्स. ओके, परत बघा, नीट लक्ष द्या ह्याच्याकडे. व्हॉट इज हिअर रिटन हिअर, ॲसिटिक ॲसिड वीक इलेक्ट्रोलाइट आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सोडियम ॲसिटेट हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. ओके, वीक आणि स्ट्रॉंग. सो व्हॉट हॅपन, डिसोसिएशन ऑफ ॲसिटिक ॲसिड इज सप्रेस्ड. ओके,
ॲसिटिक ॲसिडचं डिसोसिएशन होत नाही कम्प्लिटली. ॲसिटिक ॲसिड हा काय राहतो, अनडिसोसिएटेड राहतो. का अनडिसोसिएटेड राहतो, ड्यू टू द कॉमन आयन दॅट इज ॲसिटेट आयन. ॲसिटेट आयन आहे तिथे, COONA आयन हा असतो तिथे, त्याच्यामुळे मग तो काय राहतो, अनडिसोसिएटेड राहतो. द रिझल्ट आता काय असतं ह्याच्यामध्ये, सोल्युशनमध्ये काय असतं, लेस हायड्रोजन आयन्स असतात अँड मोर सोडियम आणि ॲसिटेट आयन्स असतात. ओके, सी आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल बघून व्यवस्थित लक्षात येईल तुमच्या. ओके, हे जे एक्झाम्पल आहे इट्स फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी डिझाईन केलेलं आहे. ओके, सी नाव आता एक्झाम्पल बघा. ॲसिडिक बफर, आपण ॲसिडिक बफर बघतोय. आता हे काय घेतलेलं आहे, वीक ॲसिड आपण घेतो. ॲसिडिक बफरचा आपण फॉर्म्युला बघितला होता, CH3COOH अँड इट्स सॉल्ट. सॉल्ट कुठलं त्याचं, CH3COONA. सो हिअर नाऊ सी व्हॉट हॅपन. आता इथे बघा, वेट, ओके, आता इथे बघा हे वीक ॲसिड आहे, CH3COOH. हे काय आहे, हे वीक ॲसिड आहे. समजा ॲसिडिक बफर आहे, त्याचे मी किती मॉलिक्यूल घेतले, 10 मॉलिक्यूल घेतले. ओके, ॲसिडिक ॲसिड हे काय आहे, वीक ॲसिड आहे, आणि काय झालं नाही, त्याचे 4 मॉलिक्यूल शिल्लक राहिले. 10 पैकी 6 काय झाले, डिसोसिएट झाले. आता इथे बघा 6 CH3COO मायनस प्लस 6H प्लस. ओके, हे काय झाले तर डिसोसिएट झाले. ओके, आणि मग 4 काय राहिले, शिल्लक राहिले. टोटल मी 10 मॉलिक्यूल घेतले होते ॲसिटिक ॲसिडचे, त्याच्यापैकी हे जे मी रेड मार्कने सर्कल केलं आहे ते 6 काय झाले, डिसोसिएट झाले, आणि 4 आहेत ते राहिले. ओके, आता एक कन्सिडर करा. आता इथे तुम्हाला हे दिसतंय, कंटेनर एखादा दिसतोय, एक मिनिट. ओके, आता हा बघा, इथे तुम्हाला हा कंटेनर दिसतोय, हे काय आहे, एक कंटेनर आहे, आणि ह्याच्यामध्ये काय आहे, सोल्युशन आहे. ओके, हे सोल्युशन आहे ह्याच्यामध्ये, ह्या कंटेनरमध्ये. आता सी, ह्या सोल्युशनमध्ये मग काय घेतलं आहे, तर हे जे काय आहे, ही मॅकॅनिझम समजून घेण्यासाठी आपण हे करत आहोत. आता 4 मॉलिक्यूल राहतात ॲसिटिक ॲसिडचे, व्यवस्थित बघा काळजीपूर्वक. 4 मॉलिक्यूल ॲसिटिक ॲसिडचे राहतात. सी, इथे मी काय लिहिले, 4 मॉलिक्यूल घेतले ॲसिटिक ॲसिडचे. ओके, नाऊ सी, आता त्याच्याबरोबर सॉल्ट घ्यायचं असतो. सो हे सॉल्टचे मी 10 मॉलिक्यूल घेतले. ओके, सी दिस इज द रफ नंबर. ओके, हे जे मी 6, 4, 10 वॉट आय एम स्पीकिंग, these are the rough numbers and for your understanding I am taking only. ओके, ॲक्च्युअल रिॲक्शनमध्ये असे कोणतेही 6 किंवा 10 घ्यायचे नाही आहेत. इट्स जस्ट फॉर युअर अंडरस्टँडिंग. ओके, सो सी, आता हे जे CH3COONA आहे, हे काय आहे, सॉल्ट आहे. ओके, ह्या सॉल्टचे मी समजा 10 मॉलिक्यूल घेतले, आणि हे सॉल्ट हे काय आहे, इट्स अन स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असल्याकारणाने ह्या कम्प्लीट डिसोसिएट होतं. मग मी जर इफ सपोज आय एम टेकन हिअर 10 मॉलिक्यूल्स, देन 10च्या 10 इथे डिसोसिएट झाले. ते बघा इथे CH3COONA, हे बघा CH3COO मायनस प्लस Na प्लस, हे काय झालं आहे, कम्प्लीट ह्याचं काय झालेलं आहे, डिसोसिएशन झालेलं आहे इथे. ओके, सो सी नाव, आता हे मी इथे लिहिलं, वीक ॲसिड इथे लिहिलं, आणि आता मी काय लिहिणार आहे इथे, तर हे जे माझं CH3COONA आहे त्याचं मी काय लिहिलं, कम्प्लीट आता इथे डिसोसिएशन झालेलं आहे. सो मी इथे लिहिलं, हे बघा 10 CH3COO मायनस प्लस Na प्लस. ओके, हे बघा, हे बघा मी इथे लिहिलेलं आहे 10 हे बघा इथे वरती 10. ओके, 10 CH3COO मायनस प्लस 10 Na प्लस. ओके, ह्याचं काय झालं तर डिसोसिएशन झालेलं असतं. 10च्या 10 मॉलिक्यूल्स काय झालेले आहेत तर डिसोसिएट झालेले आहेत. म्हणून इथे काय म्हटलेलं आहे, ॲसिटेड आयन्स जे आहेत हे इथे जादा आहेत. ओके, इट इज म्हणजे डिसोसिएशन ॲसिटिक ॲसिडचं इथे कंप्लीट का नाही झालं, सप्रेस ड्यू टू वॉट, कॉमन आयन दॅट इज द ॲसिटेट आयन. Okay, so see result is that solution contains less hydrogen ions and more sodium and acetate ion. आता इथे हे आहे काय आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असल्या कारणाने ह्याचं काय होतं तर जास्त डिसोसिएशन होतं. ओके, वेट,
सो आता हे काय झालं, 10 जे काही आहेत हे मी इथे लिहिले, 10CH3COO मायनस, ओके, हे मी लिहिले आता. आणि आता इथे बघा, ह्याचं हे जे वीक ॲसिड आहे ह्याचे काय आहेत, 6 मॉलिक्युल्स फक्त काय झालेले आहेत, डिसोसिएट झालेले आहेत. ते मग मी इथे लिहिले 6CH3COO मायनस प्लस 6H प्लस, ओके. आणि हे 4 काय झालेले आहेत, अनडिसोसिएटेड फॉर्ममध्ये आहेत. लिसन व्हेरी केअरफुली, हे 4 मॉलिक्युल्स आहेत ॲसिटिक ॲसिडचे, ते अनडिसोसिएटेड फॉर्ममध्ये आहेत. आणि 6 मॉलिक्युल्स आहेत हे डिसोसिएशन झालेलं आहे कम्प्लिटली. आणि हे जे 10 मॉलिक्युल्स आहेत हे ॲसिटेट सॉल्टचे, त्याचं पण डिसोसिएशन झालेलं आहे. नाऊ सी, आता मी ह्याच्यामध्ये जेव्हा काय केलं, आता हे आपल्याला काय बघायचं आहे, आपण ॲसिडिक बफर बनवतो आहे. ॲसिडिक बफर आपल्याला बनवायचं आहे. ॲसिडिक बफर काय सांगतं की त्याच्यात जरी ॲसिड टाकलं किंवा बेस जरी टाकला तरी काय होणार नाही, त्याचा pH काहीच चेंज होणार नाही. नाऊ सी, आता मी इथे 2 मॉलिक्यूल घेतले हायड्रोक्लोरिक ॲसिडचे, ओके. हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे, हे काय आहे, स्ट्रॉंग ॲसिड आहे. सो मग आता हायड्रोक्लोरिक ॲसिड रिलीज कसं होणार, 2H प्लस प्लस 2Cl मायनस, ओके. आता तुम्हाला असं वाटेल की H प्लस आयन आला म्हणून आता हे काय होईल, सोल्युशन ॲसिडिक होईल आणि त्याचा pH वाढेल, ओके, असं वाटेल तुम्हाला. बट जनरली असं होत नाही. सी, हा जो इथे 6H प्लस आहे त्याला पण काय असतो, स्वतःचा असा pH असतो काहीतरी, ओके. प्रोटॉन आहे तो त्याचा आलेला आहे, तो त्याला स्वतःचा pH असतो काहीतरी. सी, आता ह्या रिॲक्शनमध्ये काय होतं, सी, पूर्ण आता हे जे ॲसिटेड आयन आहेत कम्प्लीट डिझॉल्युशन झालेलं आहे त्याचं. सो मग काय होतं, हा जो आपण आता काय केलं, HCl ॲड केलं, ओके, ॲसिड ॲड केलं ह्याच्यामध्ये. हे बघा इथे ॲरोने ॲसिड ॲड केलेलं दाखवलं आहे आणि H प्लस आणि Cl मायनस हे रिलीज झालेले आहेत. आता ॲसिड ॲड केल्यानंतर काय होतं, हा जो CH3COO मायनस आहे तो ह्याच्यासोबत रिॲक्ट होतो, ओके. आयन, ॲसिटेड आयन इथे काय म्हटलेलं आहे बघा, मोर इट कंटेन्स लेस हायड्रोजन आयन आणि मोर सोडियम आणि ॲसिटेड आयन्स असतात तिथे, ओके. वेन स्मॉल क्वांटिटी ऑफ ॲसिड इज ॲडेड, तिथे ॲसिड मी ॲड काय केलं, HCl ॲड केलं, देन दिस H प्लस कंबाईन विथ CH3COO मायनस, ओके, कंबाईन होतो त्याच्याबरोबर अँड वॉट इट्स फॉर्म, अनडिसोसिएटेड ॲसिटिक ॲसिड फॉर्म करतो तो, ओके. हे अनडिसोसिएटेड असतं, कंप्लीट डिसोसिएशन झालेलं नसतं. सी, हा जो H प्लस आहे जेव्हा ह्याच्याबरोबर ह्या ॲसिटेडबरोबर रिॲक्ट होतो, आता CH3COO मायनस त्याच्यासोबत जेव्हा रिॲक्ट होतो तेव्हा तो फॉर्म काय करतो, तर अनडिसोसिएटेड ॲसिटिक ॲसिड फॉर्म करतो, ओके. सी, नाव ह्या एक्झाम्पलमध्ये बघा कशासोबत, आता हे HCl आहे, HCl ॲड केलं, 2H प्लस 2Cl मायनस रिलीज केले आणि हे जे ॲसिटेड आहे हे बघा, जे मी पॉइंटरवर आत्ता माझ्या आहे ते CH3COO मायनस, त्याच्यासोबत मग काय झालं तर रिॲक्ट झाला, हा H प्लस आहे तो रिॲक्ट झाला आणि मग त्याने फॉर्म काय केलं तर अनडिसोसिएटेड ॲसिटिक ॲसिड आहे ते फॉर्म केलं, ओके. सी हिअर, आता इथे पण तुम्ही बघू शकता ॲसिड ॲडेड, हे बघा, वेन ॲसिड ॲडेड H प्लस इज ॲडेड इट इज फॉर्म ॲसिटिक ॲसिड, बट हे काय आहे, अनडिसोसिएटेड आहेत. आता बघा रिव्हर्स रिॲक्शन केली की परत काय होणार, हे सेपरेट होणार, ओके. सो दिस इज अबाउट द ॲसिडिक, ओके. ॲसिडिक हे ॲसिड ॲड केल्यानंतरचं झालं. बट आता बेस ॲड केल्यानंतर काय होईल, बट सी इथे मग pH चेंज होत नाही, ओके. अनडिसोसिएटेड ॲसिटिक ॲसिड काय होतं, फॉर्म होतं ह्याच्यामध्ये, बट सी हिअर pH काय होत नाही, चेंज होत नाही अजिबात, कारण ह्याच्याबरोबर तो काय झालेला असतो, कंबाईन झालेला असतो आणि जास्त ॲसिटेड आयन्स असतात तिथे, ओके. त्याच्यामुळे मग pHमध्ये काहीच चेंज होत नाही. आता नाव सी, जेव्हा बेस ॲड केला तर हे NaOH हे काय आहे, बेस आहे, इट्स अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, ओके. सो NaOH जेव्हा मी ॲड केलं ह्याच्यामध्ये, ह्या बफरमध्ये, आपल्याला ॲसिडिक बफर बनवायचं असतं. ॲसिडिक बफर बनवण्यासाठी आपण इथे हे घेतलेलं आहे, हे वीक ॲसिड घेतलेलं आहे आणि हे सॉल्ट घेतलेलं आहे. हे वीक ॲसिड आणि हे सॉल्ट आपण कशामध्ये घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे, ओके.
सो वेन आय एम ॲडिंग NaOH कसा मग रिलीज होतो Na प्लस OH मायनस. बेस घेतल्यानंतर मग आता नाव तुम्हाला असं वाटेल की आता हा OH मायनस आला ह्याच्यामध्ये, OH मायनस आला, ह्याच्यामध्ये ऑलरेडी H प्लस आयन्स आहेत. सो तुम्हाला आता वाटेल की हे सोल्युशन बेसिक होईल. ओके, OH मायनस आलं, हायड्रोक्सिल आयन रिलीज केला आहे आता ह्याच्यामध्ये, सो बेसिक होईल. बट सी, हे सोल्युशन बेसिक होत नाही. आता बेस ह्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर काय होतं, हा जो काही तुमचा आहे CH3COOH हा काय असतो, अनडिसोसिएटेड फॉर्ममध्ये आहे. ओके, हा CH3 हा काय आहे, फॉर्म्स अनडिसोसिएटेड ॲसिटिक ॲसिड. CH3COH तुमचा कसा आहे, अनडिसोसिएटेड फॉर्ममध्ये आहे ना. मग हा CH3COH जो आहे तो ह्या OH सोबत रिॲक्ट होतो. आलं लक्षामध्ये. हे जे काही अनडिसोसिएटेड फॉर्म आहे हा ॲसिटिक ॲसिडचा, हा बेस ॲड केल्यानंतर हा ह्याच्यासोबत रिॲक्ट होतो. ओके, आणि मग तो फॉर्म काय करतो, जेव्हा आपण सी हिअर OH मायनस आयन दिस रिॲक्ट विथ दिस अनडिसोसिएटेड ॲसिटिक ॲसिड अँड दिस फॉर्म CH3COO minus plus H2O. ओके, सी वेन स्मॉल क्वांटिटी ऑफ बेस इज ॲडेड, बेस आपण ॲड केला NaOH, दॅट OH मायनस आयन दिस आर न्यूट्रलाइज बाय ॲसिटिक ॲसिड. ओके, OH मायनस आयन जो आहे तो रिॲक्ट कोणाबरोबर होतो, ॲसिटिक ॲसिडसोबत रिॲक्ट होतो, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन होते, कंबाईन होतो, तो मिक्स होतो. अँड हिअर pH डज नॉट चेंज. ओके, त्याच्यामुळे मग ह्याच्यामध्ये pH अजिबात चेंज होत नाही. जरी तुम्हाला वाटलं OH मायनस आयन ॲड केला आहे, बेस ॲड केला आहे आपण, आता ह्याचा pH खूप वाढेल, 10, 12, 11पर्यंत जाईल. बट सी, आपलं ॲसिटिक ॲसिड जे काही आहे CH3COOH जे आहे ते अनडिसोसिएटेड फॉर्ममध्येच असतं आणि ते त्याच्यासोबत मग रिॲक्ट होतं आणि मग रिॲक्ट होऊन मग काय रिॲक्ट होतं आणि CH3COO मायनस आणि H2O वॉटर फॉर्म करतं ते. ओके, सो त्याच्यामुळे ह्या केसमध्ये पण pH काय आहे तो चेंज होत नाही. ओके, सो सी हिअर. ओके, आता इथे बघा, परत एकदा बघा मी काय सांगितलं ते. वीक ॲसिड मी घेतलं CH3COH, ॲसिटिक ॲसिड हे वीक ॲसिड घेतलं मी. त्याचे मॉलिक्यूल किती घेतले मी, 10 घेतले. ओके, फॉर एक्झाम्पल 10 घेतले, तर त्या 10मधले आउट ऑफ दॅट 10 6 मॉलिक्यूल्स आर रिलीज, 6 मॉलिक्यूल्स डिसोसिएट झाले, 6 CH3CO मायनस प्लस 6 H प्लस. ओके, सो आणि 4 मॉलिक्यूल्स राहिले. सो मी ह्या सोल्युशन इथे बघा तुम्हाला समजण्यासाठी, इथे बघा 4 CH3COH हे ॲसिटिक ॲसिडचे 4 मॉलिक्यूल्स आहेत. ओके, आणि सी आता हे काय झालेले आहेत, 6 मॉलिक्यूल इथे दिसतात, 6 CH3CO मायनस आणि 6 H प्लस. ओके, हे काय झालेले आहेत, पूर्णपणे कंप्लीट डिसोसिएट झालेले आहेत. सो ह्या 6 H प्लसला काहीतरी pH असतो स्वतःचा. आता मी ह्याच्यामध्ये जेव्हा ॲसिड ॲड करते, सी HCl मी जेव्हा ह्याच्यामध्ये ॲड करते तेव्हा मग H प्लस आणि Cl मायनस तो रिलीज करतो. बरोबर. आता ॲसिडिक बफर तुम्ही बनवताना त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, काय घेऊन बनवायचं आहे ते, ॲसिडिक ॲसिड मीन्स वीक ॲसिड आणि त्याचं सॉल्ट. मग आपण इथे ॲसिटिक ॲसिड घेतलेला आहे CH3COOH अँड इट्स सॉल्ट इज CH3COONA. ओके, सो आता समजायचे 10 मॉलिक्यूल मी घेतले होते, 10च्या 10 आय हॅड टेकन 10 मॉलिक्यूल्स, आउट ऑफ दॅट ऑल 10 मॉलिक्यूल्स आर डिसोसिएटेड. ओके, 10 मॉलिक्यूल्स कंप्लीट डिसोसिएट झाले. सो नाव व्हॉट वी आर डुईंग हिअर, आता इथे बघा हे मी इथे 10 लिहिली आहेत. ओके, सी आता इथे थोडं ब्लर दिसतं, हे बघा हे काय आहे, 10 CH3COO मायनस आहेत, हे ॲसिटेड आयन्स आहेत. आता मी ह्याच्यामध्ये जेव्हा ॲसिड ॲड केलं, आता हे बघा हे HCl जेव्हा मी ह्याच्यात ॲड केलं H प्लस आणि Cl मायनस, दॅट टाईम व्हॉट हॅपन, ते रिॲक्ट होतं ह्या ॲसिटेटसोबत. सोडियम ॲसिटेट आयन्स जास्त होतात आणि त्याच्यासोबत काय होतं, कंबाईन होतं आणि ते फॉर्म करतं अनडिसोसिएटेड ॲसिटिक ॲसिड. ओके, इथे बघा हे बघा इथे ते काय झालं, रिॲक्ट झालं आणि अनडिसोसिएटेड ॲसिटिक ॲसिड आहे ते त्याने फॉर्म केलं. नाव सी वेन आय एम ॲडिंग बेस, ह्याच्यामध्ये मी जेव्हा बेस ॲड केला NaOH हा जो बेस आहे तो जेव्हा मी ॲड केला ह्याच्यामध्ये, वेट आय विल शिफ्ट टू पेन, हा NaOH जेव्हा मी ॲड केला ह्याच्यामध्ये बेस तेव्हा त्याने रिलीज काय केलं, Na प्लस OH मायनस आयन्स रिलीज केलं. ओके,
मग हे जर OH मायनस आयन नाव तुम्हाला वाटेल की OH मायनस आयन रिलीज झालं आहे म्हणजे आता हे बेसिक सोल्युशन होईल, बट ते बेसिक होत नाही. ओके, सी काय होतं, हा जो तुमचा ॲसिटिक ॲसिड जे तुमचं अनडिसोसिएटेड झालेलं आहे ते अनडिसोसिएटेड फॉर्ममध्येच आहे तुमचं. मग ते ह्या बेसबरोबर रिॲक्ट होतं. OH मायनस जो आहे त्याच्यासोबत हे अनडिसोसिएटेड ॲसिटिक ॲसिड जे काही असतं ते रिॲक्ट होतं. आणि इथे खाली बघा रिॲक्शन. ओके, सी हिअर CH त्याच्यासोबत रिॲक्ट होतं OH सोबत आणि CH3COOH प्लस OH मायनस आयन मीन्स H2O. मग पुढे जाऊन मग ते सेपरेट होतं आणि CH3CO मायनस आयन आणि H2O आहे ते फॉर्म करत असतं. अँड इट डज नॉट शोज आणि चेंज इन पीएचमध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज होत नाही. ओके, सो हिअर हेच मॅकॅनिझम आहे कसलं तर ॲसिडिक बफरचं. ओके, की आपल्याला म्हणजे ह्याच्यामध्ये काय सांगायचं, ॲसिडिक बफर आपण कशाला म्हणतो की असं बफर की ज्याच्यामध्ये वीक ॲसिड आहे आणि त्याचं सॉल्ट आहे आणि त्याचा pH आहे. त्याच्यामध्ये जरी तुम्ही ॲसिड ॲड केलं किंवा अल्कली ॲड केलं, कोणतंही ॲसिड ॲड केलं किंवा बेस जरी ॲड केलं तरी त्याचा pH चेंज होणार नाही. हेच आपण इथे सिद्ध करून दाखवलं आहे या रिॲक्शनमध्ये. ओके, जेव्हा आपण ॲसिड ॲड केलं तेव्हा ते कंबाईन झालं, अनडिसोसिएटेड फॉर्म त्याने तयार केलं. आणि जेव्हा बेस ॲड केलं NaOH हे बेस जेव्हा ॲड केलं तेव्हा पण ह्या अनडिसोसिएटेड सोबत काय झालं ते मिक्सअप झालं, कंबाईन झालं CH3COH सोबत. ओके, आणि त्याने मग काय केलं तर CH3CO मायनस आणि H2O प्लस असं करून मग त्याने न्यूट्रलायझेशन केलं त्याच्यासोबत. सो हिअर pH चेंज होत नाही. ओके, म्हणजे जरी ॲसिड ॲड केलं किंवा बेस जरी ॲड केलं तरी काय होत नाही, त्याचा pH आहे तो चेंज होत नाही. ओके, सो हिअर सी नाऊ आता मेकॅनिझम ऑफ ॲक्शन व्यवस्थित बघा. ॲसिडिक ॲसिड हे वीक इलेक्ट्रोलाइट आहे, सोडियम ॲसिटेट हे काय आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. ओके, सो वेन द डिसोसिएशन जेव्हा होतं व्हॉट हॅपन, ते डिसोसिएशन कंप्लीट होत नाही. डिसोसिएशन ऑफ ॲसिडिक ॲसिड इज सप्रेस्ड. कंप्लीट डिसोसिएशन का होत नाही, बिकॉज देअर आर द ॲसिटेड आयन्स. Okay, so that undissociated acetic acid is formed. So here that solution contains less hydrogen ions and more sodium and acetate ions. Okay, and when small quantity of acid is added, जेव्हा आपण HCl ॲड केलं that H plus is combined with that ion. ओके, ॲसिटेड आयन सोबत CH3COO मायनस सोबत H plus आहे तो कंबाईन होतो अँड इट विल फॉर्म अनडिसोसिएटेड ॲसिटिक acid. Okay, and when base is added, when this NaOH is base is added, it gives Na plus OH minus. Okay, and that neutralize OH minus ion are neutralized by this acetic acid. ह्या ॲसिटिक ॲसिड जो तुमचा आहे ओके त्याच्यासोबत OH मायनस आयन हा काय होतो न्यूट्रलाइज होतो विथ दॅट ॲसिटिक ॲसिड. अँड हिअर pH डज नॉट चेंज. ओके, pH अजिबात चेंज होत नाही. ओके, सो दिस इज द मॅकॅनिझम ऑफ ॲसिडिक बफर. हे मॅकॅनिझम आहे ॲसिडिक बफरचं. ओके, होप यू अंडरस्टँड इट दिस मॅकॅनिझम. ओके, लिसन अगेन अँड अगेन. ही जी मॅकॅनिझम जे काही एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा पुन्हा ऐका. ओके, सो वॉट वी हॅड सीन इन टुडेज लेक्चर, that is we had started with the buffers. Okay, so buffer means what, these are buffer solutions, these are the solutions that resist to change in pH values upon addition of small amount of acids or bases. acids or bases जरी ॲड केले तरी त्याचा pH आहे त्या pHला चेंज होण्यापासून रोखतात, त्याला बफर सोल्युशन्स असं म्हणतात. रेजिस्ट करणं म्हणजे काय, रोखणं, स्टॉप करणं. सो देअर आर 3 टाइप्स ऑफ बफर्स. First one is the acidic buffer solution, second is basic buffer, and third one is the neutral, that is single salt is used as a buffer. So acidic buffer, it is prepared by which way, by mixing weak acid with its salt. Basic buffer is prepared by which way, weak base with its salt. So here in acidic buffer weak acid is acetic acid CH3COOH and its salt is CH3COONA, and basic buffer is prepared by mixing weak base that is NH4OH and its salt NH4Cl. Okay, and
सिंगल सॉल्ट सोल्युशन ॲज अ बफर. सो सिंगल सॉल्ट सोल्युशनमध्ये काय केलं जातं तर ते कुठलंही सॉल्ट असतं आहे ओके विच मस्ट बी अ सॉल्ट ऑफ वीक ॲसिड ऑर वीक बेस इन वॉटर. सो हियर we had taken the salt of weak acid CH3COONA in water and it's used as a buffer. Okay, single salt solution as a buffer. Then we had seen the ideal properties of buffer solution. Okay, what are that pH should remain constant. Okay, it does not change on dilution. Okay, it does not change even after addition of small quantity of acids or bases. Then it should be remain constant, because if it's remain constant then and then only it is useful in the chemical reactions. Okay, and even if you kept it for long time, so long time आपण ठेवत असो तरी सुद्धा त्याचा pH चेंज झाला नाही पाहिजे. द pH आहे बफर सोल्युशनचा डज नॉट चेंज on keeping for long time. Okay, because the pH matters very much. जर pH चेंज झाला तर मग काय होणार ते सोल्युशन हे कम्प्लिटली काय होणार डिस्ट्रॉय होणार. ओके, and see volatile species are there like NH3CO2 that should be avoided in the buffer solution because their loss will alter the pH and buffer capacity of system. Then alkaline buffer are there, that should be protected from CO2 absorption because which may cause the drop in pH. Then some buffers are there, they serve as a nutrient media for growth of certain microorganisms. Okay, so there's that solution that should be preserved with 0.002% benzalkonium chloride, that is quaternary ammonium antimicrobial agents. Then we had seen the mechanism of action of buffers in detail. For acidic buffer we are using acetic acid and sodium acetate, it's salt. Okay, so acetic acid is a weak electrolyte, sodium acetate is a strong electrolyte. Okay, so that dissociation is acetic acid is suppressed. Why it's suppressed? Because there are the acetate ions, and see there are the more number of there are more number of sodium ions, that is acetate sodium and acetate ion numbers are more there and hydrogen ions are less there. Okay, when acid is added in that combine with CH3CO minus, that is with acetate ion, and it gives undissociated acetic acid. Okay, and when base is added, that OH minus ion is neutralized by acetic acid and here pH does not change. Okay, so this is about the today's lecture. Next lecture we will see the mechanism of buffer, a mechanism of basic buffer. Acidic buffer we have seen for 2 days. Then next lecture we will see the mechanism of basic buffer. Okay, thank you, happy learning. जर कोणाला काही डाऊट असतील, डिफिकल्टी असेल तर विचारा मला पर्सनली. ओके, कितीही वेळा तुम्ही विचारू शकता मला, किती वेळा तुम्हाला समजत नसेल तर परत विचारा मला. Okay, listen lecture carefully. Thank you.